जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आहेत आणि हे जनतेच्या मनातले नगरसेवक आहेत. आणि आता वेळ आलेली आहे बोगस मशिनीमधनं चीटिंग करून निवडून आलेल्या नगरसेवक आणि त्यांचे पाठराखण करणाऱ्या चोर आमदारांना रस्त्यावरती उतरून त्यांची जागा दाखवायची. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की आमदार लोक जी असतात ती लोकसेवक असतात, जनसेवक असतात. लोकांची सेवा करायची असते, त्यांना लोकांची कामं करायची असते. पण आपले जे नारायणपूरचे आमदार आहेत ते असे आमदार आहेत की ते घरात बसून बसतात. ज्या लोकांची सेवा करायची असते, ज्या लोकांपासून त्यांनी मदत केली पाहिजे, त्याच लोकांपासून त्यांना घरात लपून बसायला लागतं आणि एवढा मोठा पोलीस प्रशासनाचा ताफा त्यांना उभा करायला लागतो स्वतःच्या संरक्षणासाठी. अख्ख्या भारतात असा एकमेव हा बोगस बंडल आमदार असेल ज्याला स्वतःच्या मतदारांपासून संरक्षण लागतं. आणि दुसऱ्या बाजूला इकडे जे पोलीस प्रशासन उपस्थित झाले, 4 पोलिसांच्या जीप आहेत, 2 मोठे पिंजरे आहेत, अख्खे पोलीस प्रशासनाचा ताफा उभा केला इकडे. मला या पोलिसांना एकच गोष्ट सांगायची की तुम्ही पोलीस आहात, चोरांना पकडणं तुमचं काम आहे, चोरांचं संरक्षण करणं तुमचं काम नाहीये. पण ह्यांना इकडे कितीही पिंजरे लावू देत, ह्यांना कितीही पोलीस लावू देत, अख्ख्या औरंगाबादचा पोलीस स्टाफ केला तरी सतीश दादांच्या मागे उभे राहणारे आयुधाई हे संख्येने जास्त असणार आहेत आणि सतीश दादांना झालेलं मतदान सुद्धा त्याच्यावर जास्त आहे. मित्रांनो, म्हणून मी इकडे आपल्याला एकच गोष्ट सांगायला आलो की ही लढाई अजूनही आपण हारलेलो नाही आहोत आणि ही लढाई अजूनही आपल्या बाजूनी संपलेली नाही. आपण एकत्र आलो, लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या काळामध्ये जिंकणार आहोत, म्हणजे जिंकणार आहोत. म्हणून मी आपल्याला एक विनंती करायला इथे उपस्थित झालो की आपली लढाई थांबली नाहीये, आपली प्रक्रिया सुद्धा थांबली नाहीये. आपण मतदानाच्या प्रक्रियेमधनं मतांमधनं सतीश दादांना हे नगरसेवक बनवलं होतं. सतीश दादा निवडून पण येणार होते, पण एक मेमरी स्टिक ईव्हीएम मधनं दुसऱ्या ईव्हीएम मध्ये टाकण्यात आली, मतांचा फेरफार करण्यात आला आणि ईव्हीएम मध्ये जुगाड करून, चोरी करून, चीटिंग करून इकडे भाजप कमळाबाईच्या लोकांना निवडणूक आणण्यात आली. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या की यांनी चीटिंग केली असेल तरी आपण रस्त्यावरची लढाई आणि कोर्टामधली लढाई हारलेलो नाही आहोत. आपण सर्व रस्त्यावरची लढाई लढतच आहात, पण त्याच्याहून महत्वाचं आपल्याला कोर्टामधली लढाई जिंकण्याचं महत्वाचं आहे. कारण कोर्ट हीच एक ताकद आहे जी निवडून आलेल्या नगरसेवकांना बाहेर टाकून जनतेच्या नगरसेवकांना आतमध्ये घेऊ शकते. तुम्हाला एक गोष्ट सांगा, कोर्टामधली लढाई लढायची ना, तुम्ही साथ देणार ना? जर तुम्हाला एक रिक्वेस्ट केली, काही करायला सांगितलं तर करणार? मग काय करू?